तर हा असा एवढासा ड्रेसिंग टेबल मी ऑर्गनाइज केलेला आहे. लोटन पण नाही, गव्हाचं पण नाही आणि मैद्याचं पण नाही, याच्यामध्ये बाकी सगळ्या ज्या गोष्टी त्या वापरलेल्या आहेत. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते. मी जेव्हा प्रोडक्ट प्रमोशन करते आणि ते केल्यानंतर खूप साऱ्या कमेंट्स अशा असतात की तू रिअलमध्ये काय वापरतेस सांग, आणि असं कर की कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ दाखवू नकोस आम्हाला, कुठल्याही प्रोडक्टचं प्रमोशन नको आहे, तुझे रिअल प्रोडक्ट्स काय ते आम्हाला बघायचं आहे. आता मी खूपदा सांगते की जे प्रमोशनला येतं त्यातलेच काही मी ठेवते, काही मी माझ्या ओळखीच्या मैत्रिणी आहेत त्यांना देते, काही रिटर्न गिफ्ट म्हणून देते, किंवा काही मग अशा काही संस्था असतात ज्या म्हणजे मुलींना वगैरे म्हणजे आश्रमशाळा वगैरे, जसं मी लास्ट टाइमला गेले होते तर त्यांना गॅदरिंगमध्ये वगैरे यूज करायला प्रोडक्ट मिळतात. मग प्रोडक्ट कसे एकच प्रोडक्ट येत नाही. आता समजा लिपस्टिक तर एकच येत नाही, प्रत्येक शेडच्या येतात, तर यातली एकच आम्ही वापरून दाखवतो, ती ठेवतो आणि बाकीच्या सगळ्या मग जेवढं जमेल तेवढ्यांना वाटून टाकते. आणि कपड्यांचंही तसंच असतं, जे प्रमोशनला कपडे वगैरे येतात तर ते कसे असतात ते सरळ बोलतात की तुम्ही वापरले असले तरीही चालतील, आम्हाला काही इश्यू नाही, पण त्यात तसं आपण घरातले कसे जुने कपडे वगैरे देतो तर तसंच, तर त्यांनी केलं तर तेही तसंच करते. ओके, चला आता मी एक एक गोष्टी दाखवते. आता हे सगळं मी असं ऑर्गनाइज केलं आहे. माझ्याकडे ड्रेसिंग टेबल होता पण मला त्याची गरज नव्हती म्हणून मी तो देऊन टाकला होता. आणि आता फक्त हे टेबलवरती, म्हणजे ही कपाट आहे, या कपाटामध्ये जे प्रमोशनला प्रोडक्ट येतात ते ठेवते मी सगळे, आणि त्याच्यावरती हे माझे सगळे, तर ह्याच्यामध्ये सगळंच आहे. बाकी एक्स्ट्रा जे असेल म्हणजे जे गरजेचं आहे ते ठेवलं डेली डे टू डे लाईफमध्ये, आणि जेव्हा एखादा काहीतरी कार्यक्रम असेल किंवा काय असेल तर तेव्हा तयार होण्यासाठी जेवढं लागतं तेवढं सगळं इथे ठेवलेलं आहे. तर सगळ्या गोष्टी मी एक एक करून दाखवते. पहिले तर सगळ्यात आधी सगळ्त महत्त्वाचं ते म्हणजे हे मी तुम्हाला दाखवलं होतं, लोरियल ब्राईटचं आय सिरम, हे वापरते. आणि ह्या आहे तिथे लिप बाम आणि लिपस्टिक छोट्या. तर ह्या तर काही डेली नाही वापरत, पण हे जे माझ्याकडे हे काही लिप बाम आहे ज्याच्यामध्ये हे हिमालयाचं लिप बाम आहे, आणि याच्यानंतर ही विशकेअरचे आहेत ज्याच्यामध्ये टिंटेड आहेत, आणि एक जो आहे तो म्हणजे टिंटेड नाही आहे हा लिप बाम, तर हे लिप बाम ठेवते. लिपस्टिक डेली विशके नंतर हा दाखवणार एकदा डिटेलमध्ये, म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये गरजेचं आहे. तर हे जे लिप बाम आहेत ते ठेवले, कारण लिपस्टिक दररोज नको वाटतं म्हणून टिंटेड लिप बाम कधीही बरे, दररोज लिपस्टिक लावलं तरी आपल्याला प्रॉब्लेम तर आहेच. आता हे सिरम झालं. त्याच्यानंतर पहिल्यानंतर सांगेन हे जे स्टोरेज बॉक्स आहे, तर हे मी इथून घेतलं होतं शॉपर्स स्टॉकमधून की वेस्ट साईडमधून घेतलं होतं. वेस्ट साईड की होम सेंटरमधून ना, होम सेंटरमध्ये गेलो होतो ना आपण, नाही मम्मी वगैरे होती तेव्हा गेले होते होम सेंटरमध्ये, तर होम सेंटरमधून घेतलं होतं कारण हे मल्टिपल ऑप्शन याच्यामध्ये अवेलेबल होते म्हणून. त्याच्यानंतर हे रिरेचं हे आहे क्विक हेअर कुशन. आपल्याला पांढऱ्या केसांची समस्या असते आणि कधी कधी काय होतं, अचानक आपण बाहेर जाताना आपल्याकडे असं नसतं की डिरेक्टली कलर करायचा, एखादा पांढरा केस असेल तर त्याच्यासाठी हे वापरतात, आणि मला तरी आहेत, कधी कधी मध्ये मध्ये दिसतात. आता इकडे तर इथे हे जे आहे पहिल्यांदा, तर हे रिरेचंच क्विक हेअर कारा, म्हणजे जे बेबी हेअर्स वगैरे असतात आणि ते बसत नाहीत नाही तर त्याच्यासाठी हे असतं. हे असं असतं मस्कारा टाईप, आणि ब्लॅकिश कलरमध्ये असतं, प्रॉपर केस तुमचे बसवतं. त्यानंतर इथे डर्माकोचा लिप बाम आहे. हे मी SPF 30 आहे, घरी वगैरे असताना कधीतरी लावते कारण हाही चांगला आहे. सगळ्यात हे डर्माकोचं फेस पिलिंग सोल्युशन आहे, जे की आठवड्यातून एकदाच वापरते मी. व्हायटामिन C जे आहे डेली, तर ते खाली ठेवलेलं आहे खालच्या रूममध्ये दररोजचं. त्यानंतर हे आहे काजळ गुड वाईब्सचं, कारण हे चांगलं आहे. खूप सारे काजळ आहेत माझ्याकडे, पण त्यातल्या त्यात गुड वाईब्स NYB हे चांगले काजळ म्हणून ठेवलेत. तेव्हा जागच्या जागी ठेवते म्हणजे माझा ताप वाचेल. हे सगळ्यात माझे आवडीचे फाउंडेशन आहे ज्याच्यामध्ये ममाअर्थ व्हायटामिन C पण येतं, पण ते आता सध्या संपलेलं आहे, तर हे आहेत म्हणून मी ते आणलेलं नाही. त्यामध्ये हे डर्माकोचं एक फाउंडेशन आहे ज्याच्यामध्ये 2% नायसिनामाइड आहे, आणि ते ऑइली स्किनला चांगलं असतं, आणि SPF पण आहे याच्यामध्ये. आणि फिटमीचं एक आहे मॅट प्लस पोअरलेस, तर सध्याचे माझे हे करंटली फेवराईट आहेत, आणि याच्यामध्ये SPF 22 आहे. हा शेड माझा 128 आहे, आणि याचा शेड आहे 03 नॅचरल. इथे सगळे टिकली पाकिट वगैरे ठेवलेले आहेत मी, इथे माझे हे रिच. आणि गुड वाईब्सचे अंडर आय पॅच आहेत, पफीनेस वगैरे रिड्यूस करायला, कोकुंबर आणि लेमन असलेले. हे कधी कधी होतं की कधी कधी आपण एडिटिंग वगैरे करायला वेळ जास्त लागतो, रात्री कधी कधी 1-1:30 वाजतात, आणि मग त्याच्यामुळे थोडासा पफीनेस येतो, तर कधी कधी हे लावते. शक्यतो मेकअप करताना
जे कन्सिलर किंवा हायलायटर किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी लेस यूज करते. पण हे जे आहे कन्सिलर ममाअर्थचं हे ठेवलेलं आहे कारण हे चांगलं सूट झालेलं. जेव्हा हेवी मेकअप असतो तर तेव्हा हे यूज करते. त्याच्यानंतर हे फिटमीचं मेबेलिनचं मॅट प्लस पोअरलेस प्रायमर आहे SPF 20 आहे याच्यामध्ये, नॉर्मल टू ड्राय स्किन. प्रायमर खूप सारे आहेत माझ्याकडे, जसं हे पण आहे इथे. सगळ्यात माझं आवडतं मॅक्सचं आहे. तर शक्यतो मॅकचा जेव्हा वाटतं की हा मेकअप थोडासा चांगला छान ग्लोवी दिसावा तेव्हा ते वापरते. जेव्हा वाटतं की हा आता बाहेर जायचं आहे आणि खूप ऑइल वगैरे सिक्रेशन होईल चेहऱ्यामधून तर तेव्हा हे मॅट प्लस पॉलिश फिटमीज आहे ते वापरते, कारण हे दोन्ही चांगले सूट झाले. त्याच्यानंतर ह्या लिपस्टिक आहेत ज्या शक्यतो अवॉइडच करते लावायच्या, पण कधी कधी कार्यक्रम असतील तर ठीक आहे चालतात. त्यानंतर इथे जर तुम्हाला हे ब्रश दिसतात ते मेकअप ब्रश आहेत सगळे आणि कंटिन्युअसली प्रत्येक वापर झाल्यानंतर ते मी स्वच्छ धुवून ठेवते. इथे आयब्रो पेन्सिल आणि हे आयब्रो ब्रश आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ते ब्लश आहे, चीक आय ब्लश. ह्याच्यामध्ये 2 शेड आहेत माझ्याकडे, ब्ल्यू हेवनचे आहेत ते. त्याच्यानंतर ह्या 5-in-1 लिपस्टिक आहेत, 4-in-1 लिपस्टिक आहेत जे की NY बेच्या आहेत. त्याच्यामध्ये अजून एक माझ्याकडे गुड वाईब्सची ही एक लिपस्टिक आहे आणि काजळ हे NY जेट ब्लॅक ब्ल्यू हेवनचं काजळ आहे, इकडे ठेवते. आणि इथे लिप लायनर सुद्धा आहे जे की गरजेचं वाटतं मला. आणि आय लायनर जर म्हणाल तर हे माझ्याकडे कोणतं आहे नाव पण बघितलं नाही कधी मी, मार्सचं आहे माझ्याकडे. NY बेचं पण आय लायनर आहे, ते खूप ठीक वाटतं जेव्हा वाटतं. पण डेली जर आपण कुठे जायचं असेल आणि आपल्याला आय लायनर पाहिजे असेल तर हे बेस्ट आहे, कारण याची जी टिप आहे तर ती खूपच अशी बारीक आहे आणि व्यवस्थित आय लायनर होतो. त्यानंतर इथे मेनिक्युअरचे आणि पेडिक्युअरचे टूल्स आहे जे इथेच ठेवलेत मी. आता इकडे जर बघते तर इथे अजून 3 लिपस्टिक आहेत. एक ममाअर्थची माझी शेड आहे, ममाअर्थचे लिपस्टिक खूप छान आहे, ड्राय ठेवत नाही तो. आणि ह्या लोरियल पॅरिसच्या आत्ता जस्ट परचेस केलेल्या लिपस्टिक आहे, त्याचाही रिव्ह्यू मी देईन पण अजून 1-2दा वापरून, कारण त्याच्यानंतर समजेल कारण लॉंग लास्टिंग आहेत की नाहीत. त्यानंतर सनस्क्रीनमध्ये म्हटलं तर हे एक आहे माझ्याकडे हायड्रेटिंग सनस्क्रीन ॲलोवेराचं, ज्याच्यामध्ये सिरम आहे SPF 50 आणि हे मी खूपदा सजेस्ट केलेलं आहे. कारण का उन्हाळ्यामध्ये थंडावा आपल्याला गरजेचा असतो आणि घरी जेव्हा कसं असतं की सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणं खूप जणांना एवढा वेळ नसतो, तर त्यांच्यासाठी बेस्ट होतं कारण याच्यामध्ये सिरम पण आहे, सनस्क्रीन पण आहे आणि ॲलोवेराचं आहे त्याच्यामुळे. आणि सगळ्यात माझं आवडतं सनस्क्रीन डर्माकोचे, हे परवाच मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. याच्यामध्येच 2-3 अजून सनस्क्रीन आहेत माझ्याकडे. हे लॉंग लास्टिंग आहे, म्हणजे वॉटर रेझिस्टंट आहे. जेव्हा मेकअप आता उन्हाळ्यामध्ये करायचा असेल आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला घाम येऊ नये किंवा आपला मेकअप खराब होऊ नये, तर सनस्क्रीन लावल्यानंतरच आपण मेकअप करायचं आहे, तर त्याच्यामध्ये हे सनस्क्रीन बेस्ट होतं डर्माकोचं. आणि हे क्लिनिकली सर्टिफाईड प्लस डर्माटॉलॉजिकली बेस्ट तर आहेच, पण डर्मॅटने सुद्धा हे सजेस्ट केलं प्रत्येकाला. मी माझे जे डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत त्यांना सुद्धा हे दाखवलं होतं, तर ते सुद्धा बोलले की हे प्रोडक्ट सगळ्यात बेस्ट आहेत, म्हणजे ज्यांना स्किनचे जास्त प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी. त्यानंतर गार्नियर मायसेलर वॉटर क्लिन्झिंग वॉटरबद्दल पण मी खूप वेळा सांगितलं होतं की हे का बेस्ट आहे, डबल क्लिन्झिंग प्रोसेस का महत्त्वाची असते की स्किनसाठी. कारण मी जेव्हा स्वतःचं स्किन केअर स्टार्ट केलं होतं तेव्हा मला डबल क्लिन्झिंग जेव्हा कळलं तेव्हा हे बेस्ट ठरलेलं. आता याचे 2 बॉटल आहेत माझ्याकडे, हे एवढं संपत आले. दररोज मी डबल क्लिन्झिंग करतेच म्हणजे करते, कारण सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे ते खूप गरजेचं आहे. त्यानंतर हे हेअर सिरम आहे. खूप जणी विचारतात की तू कोणतं सिरम वापरतेस, तर माझे केस कसं केरॅटिन ट्रीटमेंट झालेले आहेत आणि सगळ्यात लिस्ट जर हेअर डॅमेजची ट्रीटमेंट म्हणाल तर मला तरी बोटॉक्सची वाटते, केरॅटिन नंतर येते ती, किंवा मग नॅनोप्लास्टी. नेक्स्ट टाइमला नॅनोप्लास्टी करण्याचं ट्राय करते मी, कारण मला तसं एकाकडून विचारण्यात आले की तू नक्की ट्राय कर म्हणून. तर त्याच्यानंतर हे सनब्लॉक हेअर सिरम आहे, कारण आपल्या केसांना सुद्धा प्रॉब्लेम होते जेव्हा आपण उन्हात बाहेर जातो तेव्हा तडकतात केस, फ्रिझी होतात, खराब होतात, ड्राय होतात, गळायला लागतात. तर हे सिरम आता हे इतकं आहे, जवळजवळ वर्ष झालं मी वापरते, कारण हे जास्त वापरायची गरज नाही, 1-2 ड्रॉप्स घेतले की बास होतात. तर एवढं आहे, एवढं आता वर्षभर अजून पुरेल मला. हे आहे डॅपर डॅडीचं सनब्लॉक सिरम. त्यानंतर सगळ्यात एंडिंगला जे येतं तर हे 2 हेअर कॉम्ब आहेत माझ्याकडे. एक जे मी म्हटलं होतं हे ऑइल इन्फ्युज्ड हेअर कॉम्ब आहे, जे मी रात्रीच्या वेळी वापरते, कारण ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. मला आहे जेव्हा हेअरस्टाईल करायची असेल तर हे बेस्ट ठरतं भांग वगैरे पाडायला म्हणून. तर ह्या 2 कॉम्ब्स आहेत, कंगवे जे आहेत ते मी ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे आहे हे बी ब्लंडचं हीट प्रोटेक्शन हेअर मिस्ट आहे.
आणि जेव्हा आपण केसांच्या वरती कोणतेही टूल्स वापरतो, स्ट्रेटनिंग किंवा हेअर ड्राय करण्यासाठी वापरतो, तर तेव्हा हे खूप जरुरीचं ठरतं. पण शक्यतो दररोज हेअर ड्राय करताना ड्रायरचा वापर करू नये. जेव्हा तुम्ही गडबडीत असाल तेव्हा ठीक आहे, पण हे असे हेअर मिस्ट जे असतात जे चांगले असतात, पॅराबेन फ्री, सल्फेट फ्री किंवा काही हानिकारक घटक नॉन कॉस्मेटोजेनिक प्रोडक्ट असतं, तेव्हा तुम्ही असे वापरू शकता. हे माझे सगळे आहेत, मी कुणालाही सजेस्ट करत नाहीये हे प्रोडक्ट तुम्ही घ्या, कारण मी कोणतेही डर्मॅटॉलॉजिस्ट नाही. मी माझा अनुभव शेअर करते आणि माझे प्रोडक्ट शेअर करते, कारण मला तशी रिक्वेस्ट आली होती. मी कुणालाही अजून सांगितलेलं नाही हे तुम्ही प्रोडक्ट घ्या. तुम्ही अशा प्रकारचे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या डॉक्टर्सना विचारून किंवा तुमच्या माहितीनुसार तुम्हाला पटेल तर ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर खूप लोक विचारतात की तुझा परफ्यूम कोणता आहे, तर हा आहे प्युअर मस्क. हा परफ्यूम सध्या माझा जास्त फेवरेट आहे, कारण हा लॉंग लास्टिंग राहतो आणि मलाही देखील खूप आवडतो. ह्याच्या आधी लॅनकॉमचा एक होता मिरॅकल, तर तोही खूप छान होता. आणि हा एक मला प्रमोशनला आला होता, तर हाही ठेवते प्लमचा, प्लम बॉडी स्प्रे बॉटल मायसेलर वॉटरची, कारण मला सगळ्यात जास्त मायसेलर वॉटर आवडतं डबल क्लिनिंग करायला. त्यानंतर हे एवढंच राहिलं, आता वर्ष झालं. मेकअप फिक्सर प्रे प्लस प्राईम मॅकचं जे मेकअप फिक्सर होतं, तर हे खूप छान आहे, म्हणजे चेहरा खूप हायड्रेटेड ठेवतं. आणि दुसरी गोष्ट कसं मेकअप खूप ग्लोवी दिसतो. आणि मी कसं वापरते हे देखील सांगितलंय. आणि हे मॅट प्लस पोअरलेस, हे मेबेलिन फिटमीचं आहे, नॉन कॉमेडोजेनिक आहे म्हणून हेही ठेवलंय. जेव्हा हेवी मेकअप करायचं असेल तर तेव्हा हे मी जरूर वापरते, कारण हे मॅट प्लस पोअरलेस आहे, मला ओपन पोअर्स आहेत आणि ऑइली चेहरा असला तर मॅटिफाईंग प्रोडक्ट वापरावेत म्हणून हे ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जर मेकअप करताना स्टार्ट करताना मला आवडत असेल हे न्यूट्रीडर्मचं मॉइश्चरायझिंग लोशन, कारण हे जेव्हा आपण मेकअप करतो, मेकअप करताना आपल्याला समजा आपण थकलेलो असेल किंवा आपल्याला चेहऱ्याला हायड्रेशनची गरज असेल तर प्रायमर म्हणून पण काम करतं आणि एक मॉइश्चरायझिंग लोशन म्हणून पण काम करतं. जेव्हा मी हे अप्लाय केल्यानंतर थोडंसंच फाउंडेशन आणि थोडंसंच ब्लश जेव्हा वापरलं तेव्हा मेकअप अगदी माझा ग्लोवी झालाय. त्याच्यामुळे हे सध्या मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं देखील होतं, जर कोणी बघितलं असेल तर. जेव्हा मी प्रोडक्ट सांगते तेव्हा मी स्वतः ते यूज करते आणि मग सजेस्ट करते. तर तेव्हा हे मला खूप छान वाटलं आणि खूप छान सूट झाला. मी मेकअप देखील करून बघितल्यानंतर तो खूप ग्लोवी दिसला, त्यामुळे मी हे ठेवलेलं आहे. सो हे सगळे प्रोडक्ट आहेत माझे. त्यानंतर अजून 2 परफ्यूम आहेत, एक मामाअर्थचा आणि त्याच्यानंतर हा आहे न्यूडचा. तर हा आता संपत आलाय, एंडिंग झाले तरी मी ठेवलाय तो. मला सवय की संपलेले परफ्यूम कपड्यांच्या कपाटामध्ये ठेवायचे. आणि त्यानंतर हा छोटासा आरसा. तर हा असा एवढासा ड्रेसिंग टेबल मी ऑर्गनाईज केलेला आहे. आणि हे एवढे सगळे प्रोडक्ट असतात आणि एवढेच असतात. शक्यतो बाकीचे जे फाउंडेशन असेल ते कधी जेव्हा मला वाटेल तेव्हा मी यूज करते. खूप साऱ्या अजूनही गोष्टी आहेत ज्या मी सजेस्ट. ते पण काही प्रोडक्ट म्हणजे काही जे स्टॅक अँड स्लेचे पॅलेट आहेत किंवा ब्लश आहे मॅकचा, इथे पण फिटमीचा ब्लश आहे. हे काही प्रोडक्ट जे जास्त यूज होत नाहीत म्हणून इथे ठेवलेत. आणि इथे काही जे म्हणजे जास्तच कधीच नाही यूज होत, म्हणजे 15-20 दिवसातून कधीतरी यूज होतील तेव्हाही असे ठेवलेत. हा आजचा जो व्हिडिओ होतो तो कंटिन्युअसली जेव्हा मी कुठलंही प्रमोशन करणार त्या प्रमोशनच्या खाली तेच असणार, तू जे वापरतेस प्रोडक्ट्स तर ते बघायला आवडतील. तर मी जे वापरते तेच तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि हे मी कुणालाही सजेस्ट करत नाही की हे घ्या म्हणून. तुम्हाला असे वाटत असेल तुम्ही स्वतः स्किन केअर स्वतःचं बघा, तुम्हाला कोणत्या सूट होतील. कारण माझी जी स्किन आहे ती दुसऱ्याची जरी असेल समोरच्या व्यक्तीची आणि तिला तेच सूट होतील याची गॅरंटी नाही. प्रत्येक प्रोडक्ट आपल्याकडे ट्राय करून बघायला आणि आम्ही ते ट्राय करूनच मग सजेस्ट करतो नेहमी करताना देखील. तर त्यातले काही जे मी प्रत्येक ब्रँड ह्यातलं सजेस्ट केलेलं आहे तुम्हाला. आणि हे मी आता नेहमी माझ्या काही व्हिडिओजमध्ये पण बघाल तर तुम्ही इथे असलेले दिसतील. आणि आता साडी तुम्ही विचारणार साडी कुठून घेतले किंवा काय काय ब्लाऊज विषयी, तर ब्लाऊज हे असे तयारच कलमकारीचे किंवा हे जे ब्लाऊज असतात तर ते मिळतात एके ठिकाणी आणि त्याचे इन्स्टा पेज आहे. मध्यंतरी मी त्यांची अजून दुसरे ब्लाऊज वगैरे दाखवले, त्यांनी साडी पण दाखवली होती. आणि ही जी साडी आहे ती मिशो प्रोडक्ट आहे. खूप छान आली साडी, पण मला वाटत नाही पाण्यात एकदा घातल्यानंतर ही गोळा होणार आहे नक्कीच, कारण जसं आता 350 रुपयामध्ये तुम्ही अजून काय एक्सपेक्ट करता. त्यातले मी 3 जे ब्लाऊज होते ते मी मागून घेतले होते, कारण मला ते फार रिझनेबल वाटते. त्यातला हा एक ब्ल्यू कलरचा आहे, समोरच बटन आहे त्याचे, पण प्रॉपर बसतात. थोडंसं हातातून धरून घ्यावं लागतं, पण मी गरमी आहे म्हटल्यानंतर थोडंसं मी तसंच ठेवलेलं, जास्त मोठं धरून घ्यायला नको. हा ब्ल्यू कलरमध्ये एक, हा ब्लॅक कलरमध्ये एक. आणि हा ब्लॅक कलर ऍक्च्युली राजश्रीला पाहिजे, मी ब्लॅक कलर घालत नाही म्हणून तिने म्हटले की तू धरू नकोस, पण ह्या साडीवरती हा ब्लॅक कलर चांगला दिसतो म्हणून मी हा ब्लॅक कलर वापरला. हे ब्ल्यू कलर आणि हा जो रेड कलर आहे तो मी स्वतःसाठी ठेवून घेते.
ॲक्युरेट माझ्या साईजनंच आहेत, पण फक्त कसं कमरेतून आणि हातातून थोडंसं धरावं लागतं. आणि हा एक आहे कलर, त्याच्यावरती क्रीम कलरची साडी किंवा अजून छान असे खूप छान दिसतात. आता सध्या ट्रेंड आहे, तर यांचे डिटेल्स मी देईन. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागवू शकता, कारण कंटिन्युअसली असं येतं की एखादा ड्रेस घातला की विचारणार, पण त्याच्या लिंक नसतील तर मी देऊच शकत नाही. मिंत्राच्या जरी लिंक असतील, मी परचेस केले असतील ते, आणि जर लिंक असेल तर कधी कधी काय होतं, एकटीला असा अनुभव आला की लिंकवरून तिने परचेस केलं पण तिला रिटर्न करताना प्रॉब्लेम आले. त्यामुळे कसं होतं, जेव्हा ब्रँड थ्रू लिंक्स दिल्या जातात तेव्हा ते लोक प्रॉपरली तुम्हाला सपोर्ट देऊ शकतात. पण आम्ही जेव्हा लिंक देतो एखाद्या ड्रेसची, तर तुम्हाला मे बी सपोर्ट तसा मिळणार नाही, कारण ते थोडंसं वेगळं जातं. वायटीचे काही रूल्स आहेत त्याच्या बाबतीत मे बी, तर त्यामुळे ते देऊ नाही शकत आहे. पण या ब्लाऊजचे जे इंस्टाग्राम आयडी आहे त्याचे तुम्ही इंस्टाग्राम आयडी वरती जाऊन तिला मेसेज करू शकता आणि तिथून परचेस करू शकता. तर मग चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपतो. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय. आणि हा, अजून एक आहे तुम्हाला दाखवायची गोष्ट. आज मला एकटी भेटायला आली होती आणि तिचे वुमन्स डे निमित्त ती काल येणार होती, पण काल काही पॉसिबल झालं नाही, ती आज आली. तर मी पटकन चेंज करते, कारण आता खूप गरम होतं इथं वरती, आणि खाली खालच्या रूमवर जाऊन तुम्हाला दाखवते की काय मला मिळालेलं आहे. सेलिब्रेशन बाय पूजा हे एक इंस्टाग्राम अकाउंट आहे, आणि ती जे केक्स वगैरे बनवते तर ते मला आवडले तर आधीपासून होते, आणि अचानक असंच ओळखी बोलण्यातून वगैरे ओळख झाली, आणि ती बोलली की मला तुला केक पाठवायचं. मग ती मला पाठवून होती 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी, पण त्यावेळेला ते पॉसिबल नाही झालं. आणि ती वुमन्स डे साठी काल आली होती, पण काल काही गडबड म्हणजे मीच मोबाईल हे रिसीव्ह केला नाही, असं काही गोष्टी झाल्या आणि बघितलंच नाही. आणि त्याच्यानंतर मी कॉल केला, मग आज ती घेऊन आली होती घरी आणि देऊन गेली. खास बात ही आहे की पिझ्झा बेस तिने माझ्यासाठी आणले होते, आणि हे पूर्णपणे गव्हाच्या पिठाचे बनवले आहेत. तिने 2 दिवसामध्ये मला हे यूज करायला सांगितले, तर उद्या ट्राय करणार आहे मी पिझ्झा बनवण्याचं, बघू काय काय होते. त्यानंतर तिने ग्लुटेन फ्री चॉकलेट केक जो आहे तो माझ्यासाठी दिलाय, जो इथे, कारण तिला म्हणजे जास्त करून मैद्याचं नकोच म्हणते मी. आणि याच्यामध्ये तिने वापरलाय आल्मंड फ्लोअर, त्याच्यानंतर ओट्स फ्लोअर आणि क्विनोआ एक्सेट्रा, खूप साऱ्या गोष्टी, त्यातल्या 3 गोष्टी तिने मला पाठवल्यात मेसेजमध्ये. आणि स्वीटनर म्हणून तिनं केन शुगर आणि गुळाचा वापर केलाय. आणि हे चॉकलेट कपकेक, ज्याच्यामध्ये गहू आणि मैदा सुद्धा आहे. फ्रोस्टिंग जे आहे तिनं प्युअर डार्क चॉकलेटचं केलं, 55% चॉकलेटच आहे त्याच्यामध्ये. आणि हा जो आहे तो 100% गव्हाचा पिझ्झा बेस आहे. हे जे आहेत ते 4 आहेत बेस. तर मग हे तर 2 दिवसामध्ये मला करायलाच पाहिजे, उद्या किंवा परवा. आता हे कपकेक आणि चॉकलेट केक जो आहे तो मी तुम्हाला दाखवते. हिचे इंस्टाग्राम आयडी जो आहे तो मी मेन्शन करते. तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन तिच्याशी बोलून, जर तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिथे ती कुरिअर करत असाल तर वेल अँड गुड आहेच. हे ओपन करते, जरा मला कात्री नाही तर काहीतरी मिळेल. कपकेक जे आहेत ते पाठवलेले आहेत त्याने, फ्रोस्टिंग तिनं केलंय, ते 55% चॉकलेट असलेलंच आहे. थोडंसं ट्राय करू का, खाऊन बघू. हे एक आहे, वेगवेगळे डिझाईन्स आहेत, मस्त आहे डिझाईन. कपकेक खाणार आहेस रे तू? आता खाणार? थोडंसं खाऊयात, फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. छान झालंय. मस्त खावा की मग. आता नको, छान दिलं. गव्हाचं पण नाहीये आणि मैद्याचं पण नाही, याच्यामध्ये तिला बाकी सगळ्या ज्या गोष्टी त्या वापरलेल्या आहेत. हे कुणाचं नाहीये, हे कुणाचंच नाहीये. हॅपी वुमन्स डे. बघू, ट्राय करू. मी पण पहिल्यांदाच ट्राय करते. त्याच्यात ग्लुटेन फ्री मला वाटतं तुम्ही ऑफिसमधून जे घेऊन आला होतात ना ते होतं ना. नेचर बास्केटचे सगळे प्रोडक्ट माझे डोळे असे 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 डायरेक्ट राहिलेत. माझे डोळे असं वाटायला लागले. वेगळी टेस्ट आहे पण चांगली आहे. ते नॉर्मल आपण जेव्हा मैद्याचं खातो ना तेव्हा ते खाताना वेगळं लागतं, आणि ही टेस्ट खूप वेगळी अशी. पण क्वालिटी आहे.